नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाचे पौष्टिक सूप। हे पहा, मी आदल्या दिवशी आहे ना हे हिरवे मूग भिजत घातलेले पाण्यामध्ये आणि ते रात्री धुवून निथळून काढलं। पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि एका रुमालामध्ये स्वच्छपैकी रुमाल घेऊन त्यात बांधून ठेवायचे, म्हणजे सकाळपर्यंत त्याला मोड येतात। पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना जास्त काही याला मोड आलेले नाही आहेत आणि हे मोड आलेले मूग आहे ना आपण एका पातेल्यात पुन्हा एकदा धुवून स्वच्छ असे पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं। 1 वाटी मुगाला 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी। त्यातच मी 2-3 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकल्या आहेत। 1 हिरवी मिरची आहे, त्याचे 2 भाग केलेले आहेत। पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, माझा चमचा पण बघा खूप लहान आहे, त्या चमच्याने मी हे प्रमाण घेतलेले आहे। आणि त्यामध्ये 3-4 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि असं सगळं साहित्य त्यामध्ये घातलं ना। चवीनुसार मीठ घ्या, तुमच्या आवडीनुसार भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्या आणि नंतर मग ते आपण गॅसवरती उकळायला ठेवायचे आहे। सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आणि उकळी आली की बघा त्याला चमच्याने असं फिरवून घ्यायचं, म्हणजे आपलं मुगाचं पाणी उतू जात नाही। आणि नंतर बारीक गॅसवरती झाकण ठेवून उकळी मारून घ्यायची, म्हणजे मूग आतल्या आत छान असा शिजतो। जर उतू जात असेल तर थोडंसं झाकण साईडला करायचं आणि मग नंतर पूर्ण झाकण लावून आहे ना परत एकदा चेक करायचं की मूग आपले शिजले आहेत का, बघा या पद्धतीने चेक करायचं। आणि मूग आपले हे बघा किती म्हणजे भरपूर असे फुगलेले आहेत, त्यामुळे ते छान असे शिजलेले आहेत। आणि गॅसवरतीच गरम आहे ना घोटून घ्यायचं। घोटलं म्हणजे ना एकसारखं दाटसरपणा पाण्याला येतो आणि छान असं आपलं हे सूप बनतं। त्याच्यामध्ये ना थोडंसं आवडीनुसार तूप घालून घ्या, खूप छान। हे इतका सुगंध तर घरामध्ये सगळा सुटलेला ना काय विचारू नका। खूप सुंदर असं हे मुगाचं सूप तयार झालं आहे।